हर घर तिरंगा मुहिम की तैयारियां इन दिनों जोरों शोर से जारी है। मुहिम को कामयाब बनाने के लिए जिला इंतजामिया की जानिब से मुख्तलिफ महकमों के अफसरान और कारकुनान के साथ प्रोग्राम लिए जा रहे हैं। इसी सिलसिले में स्टेट रोड ट्रांसपोर्ट कारपोरेशन ST महकमे के नांदेड़ डिवीजन दफ्तर में एक जलसे का इनेकाद किया गया। जलसे में हर घर तिरंगा मुहिम की तफसीलात बयान की गई और इस मुहिम को कामयाब बनाने के लिए हर एक को इसमें कैसे हिस्सा लेना होगा, इस बारे में अहम बातें बताई गई। स्टेट रोड ट्रांसपोर्ट कारपोरेशन नांदेड़ डिवीजन के अफसरान ने जिला कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर, जिला परिषद की चीफ ऑफिसर वर्षा ठाकुर को इस बात का यकीन दिलाया कि वो इस मुहिम को कामयाब बनाने में हर मुमकिन ताउन करेंगे। इसके लिए उन्होंने 5000 तिरंगे परचम की फराहमी के लिए रकम भी पेश की। जिला इंतजामिया ने लोगों से अपील की है कि वो इस मुहिम को कामयाब बनाने में इसमें बढ़ चढ़ कर हिस्सा ले। आपण फडकवणार आहोत आणि त्याचे साक्षीदार होण्याचा हा जो सुवर्ण योग आहे हा आपल्याला मिळणार आहे। म्हणून या निमित्ताने खरं तर मला खूप चांगलं वाटतंय की जिल्हाधिकारी यांनी पूर्ण राज्यामध्ये पुढाकार घेतला। नांदेड हे विकास कामासाठी तर अग्रेसर असतंच, परंतु सामाजिक दृष्टिकोन ठेवून पुढाकार घेतलेले हे सर्व व्यावसायिक, सर्व डॉक्टर्स, सर्व बचत गट असे सगळ्या प्लॅटफॉर्म मधनं लोक मदतीच्या किंवा संयुक्त भावनेतून ज्या पद्धतीने पुढे येत आहेत त्याला कुठेही उपमा नाही। नांदेड जिल्हा मला वाटतं राज्यामध्ये अव्वल राहील आणि यामध्ये आपला सगळ्यांचा खूप मोठा सहभाग राहील। आज ग्रामीण भागातील CEO म्हणून 5 लाख हाऊस होल्ड्स माझ्याकडे आहेत। माझे आपल्याला सुद्धा सगळ्यांना आव्हान राहील की माझ्याकडे एक 5 लाख जे आहेत हे रूरल मधली लोक असल्यामुळे त्यांची तेवढी काय आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्यापैकी इथं बसलेले 80% लोक पैदा पण नसेल झाले। हम 90s में पैदा हुए हैं, कोई 70s में हुए होंगे, कोई सगळे आपण नंतर पैदा झालो। पण हे एक मोहीम जी आहे आपण आपल्या येत्या 13 ते 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 7.5 लाख कुटुंब आहेत। त्यातले ग्रामीणमध्ये मॅडमच्या अंडर येणारे जवळपास 5.5 लाख कुटुंब आणि कॉर्पोरेशनमध्ये जवळपास 1.5 लाख कुटुंब। तर या